आपण ना एक नागरिक म्हणून ना वेगवेगळे प्रदर्शन बघत असतो. संसार उपयोगी सामानाचं प्रदर्शन, महिलांसाठी असतं साडीचं प्रदर्शन, भांड्यांचं प्रदर्शन. पण पहिल्यांदाच भारतात एक असं प्रदर्शन भरतंय की जे 79 वर्षांपर्यंत केलेला जो भ्रष्टाचार आहे का त्याचं, मग त्या 100 रुपयाच्या फाईलपासून तो भ्रष्टाचार असेल, तो कमीत कमी 10,000 करोडच्या घोटाळ्याचा सुद्धा असेल. माझ्यासोबत प्रदेशाध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं कशाचं प्रदर्शन आहे. प्रदर्शन भरवत आहे, कशाचं प्रदर्शन आहे हे सगळं? हे एक भ्रष्टाचार जो आहे त्याचं आम्ही एक प्रदर्शनच ठेवलेलं आहे. एकंदरीत मीडियालासुद्धा हे माहीत आहे की भ्रष्टाचार किती विकोपाला गेलेला आहे. हा भारत देश या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जवळपास 60% गुलामीकडे गेलेला आहे. आणि या माध्यमातून जे आम्ही तिथे प्रदर्शन भरवलेलं आहे, हे आमचं 100 दिवसाचं आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे. याच्यामध्ये थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांना आम्ही वेगवेगळ्या मुद्द्यावर की एक फॉर एक्झाम्पल म्हणून मी तुमच्यासमोर मांडतो. एक आमदार फॉर्म भरताना त्याची प्रॉपर्टी ही काहीतरी 1 कोटी 2 कोटीच्या जवळपास असते आणि तीच प्रॉपर्टी 5 वर्षानंतर 500 कोटीवर जाते, 10 वर्षानंतर 10,000 कोटीवर जाते. तर माझा थेट नरेंद्र मोदी साहेबांना हा प्रश्न राहील कि ऐसी कौन सी मशीन है साहब कि जिसमें आमदार खासदार मंत्री को डाल देते हो और 10 साल में 1 करोड़ की प्रॉपर्टी 10,000 बना देते हो. अशा प्रकारचे जे हे भ्रष्टाचार आहेत, हे याचा हिशोब आम्ही मागणार आहे की ही जी भ्रष्टाचाराची एक लिंक आहे ग्रामपंचायत चपराशीपासून तर वेगवेगळ्या कार्यालयापर्यंत, जिल्हा परिषदपर्यंत, पंचायत समिती स्तरावर अधिकारी वर्ग यांच्यामध्ये जो भ्रष्टाचार आहे, हे जर काढण्याचं दम या सरकारमध्ये नसेल तर भ्रष्टाचारमुक्त जी पार्टी आहे ती हे सगळं उजागर करणार आहे. किती दिवसांपासून आज चालू होणार हे आणि हे कुठे जाणार, स्थळ काय असेल त्याचं? हा 17 तारखेपासून चालू झालेला आहे आणि हा पूर्ण भारतभर, पूर्ण राज्यामध्ये आम्ही हा मोहीम राबवणार आहोत. जर 100 दिवसामध्ये आमच्या प्रश्नांचे उत्तर जर शासनाने नाही दिलं, या प्रस्थापित लोकांनी नाही जर दिलं, तर पूर्ण भारतभर ही मोहीम राबवणार आहोत. आणि हा स्टेज जो आहे, मी सगळ्या भारतवासियांना इथून आव्हान करत आहे की जो बी काय भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार तुम्ही या स्टेजवरून प्रदर्शित करा. जसं की आज मुंबईमध्ये जे हाल आमच्या विद्यार्थ्यांसाठी उपोषणाला बसलेल्या लोकांची झालेले आहेत, त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आणि इथून पुढे हा भ्रष्टाचार जो चालू आहे त्यावरती आम्ही 100% ही आमची भ्रष्टाचारमुक्त पार्टी काम करणार आहे. भारतभर याची पूर्ण मोहीम राबवून पूर्ण लोक आम्ही इथून आवाहन करत आहोत की या स्टेजवरून तुम्ही जो बी काय भ्रष्टाचार आहे, ग्रामपंचायतपासून ते लोकसभेपर्यंत सगळा भ्रष्टाचार तुम्ही या स्टेजवरून प्रदर्शित करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी आवाहन करत आहोत. इथून एकंदरीत जर सांगायचं झालं तर बघ, तुम्ही विद्यार्थी आहेत सगळे, बरोबर? तुम्हाला काय वाटतं, हे प्रदर्शन वगैरे करून भ्रष्टाचार थांबणार आहे काय? हो, नक्कीच थांबणार आहे. भ्रष्टाचार हे प्रदर्शनातून नक्की थांबणार आहे. कशावर वाटतं तुला? हे भ्रष्टाचार एवढं वाढलं आहे की विचार करू शकत नाही आपण. आमचे पेपर फुटत आहे. कोणत्या कॉलेजला, कितवीला आहे तू? मी आता इंजिनिअरिंगला आहे, सिव्हिल इंजिनिअरिंगला. तुला वाटतं का भ्रष्टाचार हे प्रदर्शन वगैरे करून भ्रष्टाचार थांबणार आहे? नक्कीच. कशावर एवढा कॉन्फिडन्स? हो, माणसाने जर ठरवतो तो काही करू शकतो. सध्या BJPचं सरकार आहे सत्तेत. काही लोक, कोण बोलणार, तू बोलणार का? सध्या BJPचं सरकार आहे बघ सत्तेत. काही लोक ना न्याय मागू मेले, म्हातारी होऊन गेले ते. आता तुम्ही भ्रष्टाचाराचं हे काहीतरी प्रदर्शन वगैरे भरवणार आहेत. लोकांना फक्त संसार उपयोगी साहित्याचं प्रदर्शन माहिती आहे, हे सगळ्यांना नवीन आहे. तुला काय वाटतं, जर काही प्रदर्शन वगैरे भरून बदलल सरकार वगैरे? असे जोपर्यंत आपण भ्रष्टाचार दाखवणार नाही तोपर्यंत बदलू शकत नाही. आणि खरोखर हे भारतामध्ये खूप भ्रष्टाचार चालू आहे, तर याला रोखणं हे आपला म्हणजे सरकार आपलं काम आहे समजा बोलणं. तर भ्रष्टाचार जोपर्यंत आपण लढणार नाही तोपर्यंत भ्रष्टाचार थांबणार नाही. एकंदरीत दादा जर का सांगायचं झालं तर सध्या भ्रष्टाचार 100 रुपयाच्या फाईलपासून भ्रष्टाचार होतो आहे सध्या. ते कितीतरी 1000 कोटी रुपयापर्यंत भ्रष्टाचार होतो. पण
आता ज्यांनी ह्या लोकांनी जे भ्रष्टाचार केले त्यांचे फोटो वगैरे त्यांचे काही प्रूफ वगैरे आहेत तुमच्याकडे? येस सर, आहेत म्हणूनच आम्ही बोलतो, प्रूफ घेऊनच आलोत समोर. आणि ह्यांचं जो आज प्रॉब्लेम आहे त्याच्यावर जर आपण काम केलं तरच सोल्युशन मिळू शकते, हे आम्हाला 100% कॉन्फिडन्स आहे सर. आमच्याकडे प्रूफ आहे म्हणूनच आम्ही बोलतो. संविधानात्मक रीतीच आम्ही बोलायला तयार आहोत सर. त्याचे सगळं अभ्यास करूनच आम्ही उतरलोच मैदानामध्ये सर. असं वाटतं की आता सध्या तुम्ही एवढा मोठा ह्या भ्रष्टाचार दाखवतोय फोटो वगैरे करून, काहीतरी दडपण्याचा प्रयत्न वगैरे होईल म्हणून? 100% होणार सर, पण आम्ही माघार घेणार नाही सर. आमच्याकडे संविधानात्मक आम्ही सगळा अभ्यास करूनच आमच्याकडे प्रूफ आहेत म्हणूनच उतरलोत. ते ग्रामपंचायतपासून जे म्हणजे प्रधानमंत्री लोकसभापर्यंत जेवढे भ्रष्टाचार आहेत सगळ्यांचे आमच्याकडे प्रूफ आहेत आणि ते घेऊनच आम्ही त्याच्यावर अभ्यास करून उतरलो सर याच्यामध्ये. सोनम वांगचुकने जंतर मंतरवर उपोषणाला बसले होते. केंद्र सरकारने डॉक्टरच्या वेशात पोलिसांना धाडलं आणि त्यांना उचलून घेऊन गेलेत. सर्वप्रथम तर या नपुसक सरकारचा मी जाहीर निषेध करेल आणि विद्यार्थ्यांवर आणि तिथे पत्रकार बंधूंवर झालेल्या हल्ल्याबाबत मी जाहीर निषेध नोंदवितो. हा सरकारच असा आहे, त्याला सुप्रीम कोर्टाने जी नाव दिलेलं आहे की हे सरकार निपुसक आहे, त्याच्यामुळे त्याच्यापुढे बोलण्यासाठी या सरकारकडे माझ्याकडे तरी शब्द नाहीत. एकंदरीत आता सांगायचं झालं तर आज मी दिवसभर झाला कवर करतो सगळ्या गोष्टी, तर सरकारच्या वतीनं जरा जास्तच तीव्र निषेध व्यक्त होतो आहे सध्या BJP सरकारच्या वतीनं. सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते, पोलीस झाडले गेले डॉक्टराच्या वेशात, त्यांना उचलून घेऊन गेले. आता सध्या मोठमोठे भ्रष्टाचार झालेले आहेत भारतामध्ये, त्यांचं प्रदर्शन होणार. प्रदर्शन कुठे होणार आहे? वडवणी तालुक्यामध्ये कुप्पा गाव एक मिनटं. हां, वडवणी तालुक्यामध्ये कुप्पा गाव आहे आणि तो प्रदर्शन आम्ही ₹1 फीस ठेवलेली आहे. ₹1 प्रत्येक विधानसभा लोकसभेचे तुमचे ग्रामपंचायतचे लोकांचा भ्रष्टाचार कसा होतो, हे लोक आपल्याला कसे लुटतात, हे सगळं आम्ही तिथं बॅनरवरती आणि स्क्रीनवरती दाखवणार आहोत. यासाठी मी जनतेला सगळ्यांना आवाहन करतो की भ्रष्टाचार कशा प्रकारे होतो आणि आपल्याला हे लोक कसे लुटत आहेत हे जर बघायला यायचं असेल तर वडवणी तालुक्यामध्ये कुप्पा गाव आहे, तिथे या. वडवणी तालुक्यातल्या कुप्पा गावात भ्रष्टाचाराचं हे प्रदर्शन होणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, सध्या सत्तेत आहे BJP सरकार आणि महाराष्ट्रात सुद्धा BJP सरकार, आणि सगळ्यात जास्त जर का भ्रष्टाचार कोणी केले असतील तर ते सत्तेत बसलेल्या लोकांनी केले. तर आता यांना ते सत्तेत बसलेलं सरकार यांना दडपण्याचा प्रयत्न करणार का हे महत्त्वाचं ठरणार आहे. आणि भ्रष्टाचार ठीक आहे, भ्रष्टाचार आपण दाखवलं, पण हा भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा बसणार का हे देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन मुकुंद चिंचकर सोबत मी बाला शिंदे आणि लोकाच्या TV पाहताय आपण.